लता खाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते. अमरनाथ यात्रेचा प्रवास खूप अवघड आहे. घोड्यांना पण ताण लागली आहे. खूप पाणी, शुद्ध पाणी येते, स्वच्छ. अशा रस्त्यातनं आपल्याला जायचं आहे. घोडे पाणी पितात आहे, ताण लागली आहे. काय घोडे आहेत बापरे, त्या घोड्यांचे काय हाल आहेत. आम्ही त्या घोड्यावर बसलोय कारण की आम्हाला पायी जाणं शक्य नाही आहे. ते घोडे पण थकलेत, त्यांना पण ताण लागली. उन्हाचा तडाखा वाढलाय, ऊन वाढलेलं आहे प्रचंड. डिहायड्रेशननी लोकांना सर्वांना डोकी दुखत आहेत. ग्लुकोन डी पाणी केलं आम्ही, एनर्जी ड्रिंक थोडं थोडं पितोय. प्रवास करता करता चालत जाणं शक्य नाही आहे, त्यामुळे घोड्याचा प्रवास सुरू केला आहे. माझ्या घोड्यावाल्याने मला सोडून दिलं, असंच मी एकटी चालले. चलो बादल, बादल चलो, बादल भैया, बादल रुक गया. आता सुरू केलंय बादलनी जायला. नाव आहे त्याचं बादल. टोपी घातलेली होती मी. हेलिकॉप्टर. बाबा अमरनाथचं दर्शन करून सर्व यात्रेकरू हेलिकॉप्टरनी पुन्हा पुढे निघालेत. काही लोक घोड्यावर प्रवास करत चाललेत बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी. घोड्यावर किती सामान ठेवलेलं आहे, कारण की लोकांना सामान घेऊन घोड्यावर प्रवास करणं शक्य नाही आहे. पण आम्ही मात्र आमची बॅग आम्हीच घेतली पाठीवर आणि आमचा घोडा आम्हीच चालवतो. हर हर महादेव, बाबा बर्फानी की जय. आमच्या बरोबर भोलेनाथ आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आमचं रक्षण होतंय. बाबा भोलेनाथ करतात ते रक्षण. शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ. एक ही लोटा भर जल ऐसा, एक ही लोटा भर जल ऐसा, चावल बेल की मान, शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ. महादेव, देवों के देव महाकाल. खरंच जेव्हा आम्ही बाबा अमरनाथांच्या दर्शनासाठी गेलो, घोड्यावर प्रवास करा, हेलिकॉप्टरनी प्रवास करा, पायी चालत प्रवास करा, कसंही केलं तर गुफेपर्यंत जाण्यासाठी पायीच चालावं लागतंय. गुफेपर्यंत जाईपर्यंत आम्हा लोकांना, यात्रेकरूंचे ऑक्सिजन लेवल खूप कमी झालं होतं.
काही जणांना चक्कर आली, काही जणांना ऑक्सिजन लावावं लागलं. खूप खडतर प्रवास करून सर्व यात्रेकरूंनी बाबा अमरनाथांचं दर्शन घेतलेले. आमचे सर्व यात्रेकरू घोड्यावर बसून पण घाबरतात ते, कारण की प्रवासच असा आहे, जागोजागी सगळे दगडं, रस्ता कच्चा, त्यामुळे पडण्याची भीती आहे. काही यात्रेकरू घोड्यावरनं पण पडलेले आहेत घोड्यावरनं प्रवास करताना. शेवटी तोही घोडा पण हे बघण्यासारखं दृश्य आहे. इथे येण्यासाठी खूप हिंमत लागते, कारण की हा प्रवास करायचा म्हटलं तर तेवढी एनर्जी, त्रास सहन करण्याची ताकद, कुठल्याही वेळेला कुठलंही संकट येऊ शकतं, त्याची तयारी पाहिजे. त्या सर्वातनं आम्ही आलोय आणि अजूनही प्रवास पुढे चालू आहे आमचा. पुढे भेटूयात.